हाय, मी जान्हवी. आज सकाळी मी निघाले रिद्धीच्या मेहंदीसाठी रत्नागिरीला. गेल्या गेल्या सगळ्यात आधी मेहंदी सिमेट्रिक येण्यासाठी दोन्ही हातांचं सेम मेजर घेऊन मार्किंग केलं आणि लगेचच मेहंदी काढायला सुरुवात केली. तर ही आहे आजची ब्राईड रिद्धी. तिला मेहंदी डिझाईन कसं हवं याविषयी आधीच डिस्कशन झालेलं असल्यामुळे तिला हवं तसं डिझाईन काढायला सुरुवात केली. मेहंदी चालू असताना तिच्या मैत्रिणी रील करत होत्या. रिद्धीच्या बेस्ट फ्रेंड्स धनश्री, हर्षदा आणि साक्षी त्यांची ब्राइड्समेड्स ड्युटी पुरेपूर पार पडत होत्या. जवळपास 2 तासात फ्रंट हँड्स काढून पूर्ण झाले. तर ही आहे रिद्धीच्या फ्रंट हँड्सची ब्राइडल मेहंदी. यामध्ये हत्ती, हंस, मोर आणि तिला हवं असलेलं झुमक्याचं डिझाईन अशा ब्राइडल फिगर्स काढल्या होत्या. साइड बाय साइड पायांची मेहंदी पण पूर्ण झाली. माझ्या राईट हँड सायली आणि स्मिताताई सोबत असल्यामुळे मला काम करायला खूप सोपं गेलं. यानंतर मध्येच नाश्त्याचा ब्रेक झाल्यावर रिद्धीचे बॅकहँड्स काढून पूर्ण केले. सगळं काम पूर्ण करून मी खंडाळ्याला घरी जायला निघाले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजताच मी खंडाळ्याहून निघून पाऊण तासातच निवळी बस स्टॉपहून मयुरीला पिक करून आजच्या लोकेशनला गेले. आजचं लोकेशन होतं निवळीतील डिओ रिगालो थीम रिसॉर्ट. गेल्या गेल्या सगळ्यात आधी सामान सेट केलं. तर ही आहे आजची ब्राईड रिद्धी आणि तिचा बिफोर लुक. जवळपास 2 तासातच रिद्धीला एंगेजमेंटसाठी छान तयार केलं. तर हा आहे रिद्धीचा एंगेजमेंटसाठी केलेला फर्स्ट लुक. यानंतर एंगेजमेंट पूर्वीच्या विधींना सुरुवात झाली. तिची ओटी भरली गेली. मग जेमतेम अर्ध्या तासातच तिचा सेकंड चेंज केला. तर हा आहे रिद्धीचा एंगेजमेंटसाठी केलेला सेकंड लुक. अगदी तिला हवा होता तसाच. यानंतर रिद्धीची एंट्री झाली. दोघांचा एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम छान पार पडला. हे दोघं मनाली ट्रिपला भेटले होते आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. हे 2 स्टेट्स वेडिंग आहे हा. मला तर यांची लव्ह स्टोरी अगदी फिल्म मधल्या लव्ह स्टोरी सारखीच वाटत होती. फायनली लव्ह स्टोरी सक्सेस होत असल्यामुळे दोघं पण किती खुश होते बघा ना. पुढे इथलं काम पूर्ण करून आम्ही पण घरी जायला निघालो. त्याच दिवशी संध्याकाळी रिद्धीची हळद होती आणि तुम्हाला माहित आहे का, सेम मेकअप आणि हेअरस्टाईल रिद्धीने हळदीसाठी कंटिन्यू केली. सकाळी लवकर केलेला मेकअप अगदी रात्रीपर्यंत जसाच्या तसा राहिला होता बरं का. मी दुपारीच एंगेजमेंट झाल्यावर खंडाळ्याला घरी जायला निघाले. तर असा होता आजचा माझा बर्थडे. बरं, रिद्धीची मेहंदी आणि एंगेजमेंटचे दोन्ही लुक्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता भेटूया रिद्धीच्या वेडिंग ब्लॉग मध्ये. बाय.